नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपा महिला आघाडीचा खामगावमध्ये जल्लोष। नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ 15 एप्रिल रोजी भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहरात भव्य रॅली काढून जल्लोष करण्यात आला। विधायकाचा सन्मान व नरेंद्र मोदी यांच्या आभाराचे फलक आकर्षण ठरले। या रॅलीत मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात असून देशाच्या विकास यात्रेत एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत भाजपा महिला आघाडीच्या वतीने मिरवणुकीद्वारे जल्लोष साजरा करण्यात आला। जनोपचार न्यूज नेटवर्क कडून वनिता मानकर, खामगाव। नारी शक्ती वंदन हा जो अधिनियम बिल पास केला आहे त्याद्वारे भारताची जनता 50% महिला जनता आहे ह्यांना 33% आरक्षण आपल्याला मिळतं आहे। आत्तापर्यंत ग्रामपंचायत, नगर परिषद त्याचप्रमाणे महानगरपालिकांमध्ये 33% आरक्षण हे महिलांसाठी होतंच। मात्र ह्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेतही महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। हा नारी शक्तीचा निश्चितच सन्मान आहे आणि ह्याद्वारे प्रत्येक नारीला आपल्या देशाच्या मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये सहभाग, आपलं मत, तिचं मत मांडण्याचा तिचा सहभाग आता वाढणार आहे। आणि मी सगळ्या महिलांच्या वतीने मोदीजींना आभार मानेन आणि त्यांचा धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी एका नारी शक्तीसाठी हा एवढा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे।